हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम आज तुम्हाला इयत्ता 7वीतील इतिहासातील धडा 3 धार्मिक समन्वय या धड्याच्या स्वाध्यायावरील उत्तरे घेऊन आलेली आहे. प्रश्न पहिला, परस्पर संबंध शोधून लिहा. 1. श्री बसवेश्वर कर्नाटक, मीराबाई राजस्थान. 2. रामानंद उत्तर भारत, चैतन्य महाप्रभू पूर्व भारत. 3. चक्रधर महाराष्ट्र, शंकरदेव आसाम. प्रश्न 2. खालील तक्ता पूर्ण करा. प्रसारक आणि ग्रंथ. 1. भक्ती चळवळ. प्रसारक महाकवी सूरदास, ग्रंथ सूरदास. प्रसारक तुलसीदास, ग्रंथ रामचरितमानस. मनमंत स्वामी, ग्रंथ परमरहस्य. रामदास स्वामी, ग्रंथ श्रीमद्दासबोध. 2. महानुभाव ग्रंथ. प्रसारक चक्रधर स्वामी, ग्रंथ चक्रधरांच्या अनुयायांनी लिहिलेले ग्रंथ. माहिमभट लीळाचरित्र. महदंबा धवले, नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर. 3. शीख धर्म. प्रसारक गुरु नानक, ग्रंथ गुरु ग्रंथ साहिब. प्रश्न 3. लिहिते व्हा. प्रश्न पहिला, संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले. उत्तर, संत कबीर यांनी जातीभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांना विरोध केला. त्यांनी ईश्वरभक्ती, मानवता, समानता आणि बंधुभाव याचा संदेश दिला. त्यांच्या शिकवणीमुळे समाजातील सर्व स्तरांतील लोक प्रभावित झाले. त्यांनी आपल्या दोहांद्वारे लोकांना साध्या आणि सोप्या भाषेत उपदेश केला. त्यामुळे संत कबीर हे भक्ती चळवळीतील विख्यात संत म्हणून उदयास आले. प्रश्न दुसरा, महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा समाजावर झालेला परिणाम. उत्तर, महात्मा बसवेश्वरांनी समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांना विरोध केला. त्यांनी सर्व मानव समान आहेत हा समानतेचा विचार समाजात रुजवला. स्त्रियांना शिक्षण व समाजात स्थान मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली आणि प्रामाणिक कष्टाचे महत्त्व सांगितले. त्यांच्या विचारांमुळे समाजात सामाजिक समानता, बंधुभाव आणि न्यायाची भावना वाढीस लागली. प्रश्न 4. खालील चौकटीत लपलेली संतांची नावे शोधा. उत्तर, गुरु गोविंद सिंग, सूरदास, मनमंत स्वामी, मीराबाई, गुरु नानक, रामानंद, पंप, पुरंदरदास, कबीर, रोहिदास, सेना, गोरा. तर इथे आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.